मनन अध्ययनामध्ये भाग क्रमांक 181 ची सुरुवात करत असताना तिताला पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 15 या समाला आपण पाहणार आहोत. काल आपण या वचनावर थांबलो होतो. ह्या गोष्टी सांगून बोध कर आणि अधिकारपूर्वक दोष पदरी घाल, कोणी तुला तुच्छ मानू नये असे वाग. ही जी घटना आहे, हे जे वचन आहे, हा जो परमेश्वराचा पूर्वसंकेत आहे, ही जी भविष्यवाणी आहे, ही तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. आम्हाला बोध घेणं आणि बोध करणं ह्या दोन जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. कुणाला? केवळ देवाच्या सेवक याजक साहेबांनाच नाही बरं का. नाही तर अनेक लोक म्हणतात नाही, ती पाळक साहेबांची जबाबदारी, ती आपलं नाही काही काम, ते फादर लोक सांभाळून घेतील, काय करायचं ते काय शिकवायचं नाही ते शिकवतील. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या अभिषिक्तांनो, ज्यांनी ज्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला, ज्यांना ज्यांना लेकर म्हणण्याचा अधिकार दिला, ज्यांना मूल किंवा मुलगी, पुत्र किंवा कन्या म्हणण्याचा अधिकार दिलाय, ते देवाची सेवा करणारे सर्टिफिकेट चिठ्ठीच्या नुसार असो किंवा त्यांना जगातली चिठ्ठी नसो, सर्वात महत्वाचं आहे की देवाची चिठ्ठी त्यांच्या नावावर आहे की हा माझा पुत्र आणि कन्या आहे. सर्वात मोठं सर्टिफिकेट हे काही देवाने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. असं आहे का, आय एम रेव्हरंड अशू माणिक आल्लट फ्रॉम अहमदनगर, आता रेव्हरंडचं माझ्याकडे सर्टिफिकेट आहे ना, मग देवाने मला निवडलं हे 100% कशावरून? माझ्याकडे सर्टिफिकेट आहे म्हणून? नाही नाही नाही, हे गलत. आणि हा बोध, हे शिक्षण, ही रियालिटी, ही सत्यता तुम्हाला आणि मला समजली पाहिजे. अनेकांना असं वाटतं की जी माझी स्वतःची जबाबदारी परमेश्वराने मला दिली, ती मला दिलेली नसून एखाद्या प्रमुख याजकाला दिलेली असेल, सेवकाला दिलेली असेल, ब्रदरला दिली असेल, सिस्टरला दिली असेल, किंवा कोण XYZ यांनाच दिली, आणि बाकी तुम्हाला काही जबाबदारी आहे की नाही? तुम्ही सर्व जर देवाचे लेकरं आहात, तुम्ही जर विश्वासू आहात, तुमची प्रार्थना परमेश्वर जर ऐकत आहे, तुम्हाला पुत्रकन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे, तुम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे, तुम्हाला पवित्र वचन दिलेलं आहे, तुम्ही पवित्र दाण्याची रुची घेतलेली आहे, तुम्हाला सत्य माहिती पडलेलं आहे, मग आणखीन कशाची वाट बघायची? मग तुम्हाला बोध करण्याची अधिकार परमेश्वराने दिलेला आहे. बोध करणं म्हणजे काय, तुमचे काय एखाद्यावर बंदूक चालवणं नाही ना. नाही, बोध करणं म्हणजे काय लय मोठं काम आहे का? एखाद्याला सुवार्थ सांगणं म्हणजे काय लय कठीण काम आहे का? एखाद्याला चांगले विचार सांगणं कठीण काम आहे का? एखाद्याला सत्याविषयी सांगणं काही लय अवघड आहे का? काय याच्यासाठी काही तुम्हाला सर्टिफिकेटची गरज आहे का? नाही, याच्यासाठी तुम्ही असे काही फॉर्मला आलेले पाहिजेत का? काही आहे का याच्यामध्ये? आणि म्हणून बऱ्याच अंशी आम्ही आमच्यावरली जबाबदारी दुसऱ्यावर सोडून देतो आणि आम्ही मोकळे होतो. आणि तुम्ही मोकळे झाले का तसेच मोकळे खोके होणार, आणि मोकळं खोकं कचऱ्याच्या डब्यात टाकून दिलं जातं. पण जर का हे परमेश्वराला ओळखून मोकळं खोकं राहिलं तर ह्या खोक्याला नरकात जावं लागेल. कचरकुंडी तिथं आहे शेवटची. इथली कचरकुंडी वेगळी, तिथली कचरकुंडी वेगळी. आणि म्हणून आम्हा प्रत्येकाला बोध घेणं, जर तुम्हाला बोध करता नाही आले तर कमीत कमी घ्या ना. काही लोकांना बोधही घेता येत नाही, स्वीकारता येत नाही, आणि काही लोकांना सत्य माहिती पडून बोध सांगता येत नाही. मग हे सांगता येत नाही हा एक, आणि बोध स्वीकारत नाही हा एक, हे दोन्ही कचऱ्याच्या डब्यासारखे. आणि कचऱ्याचा डबा म्युन्सिपाल्टी वाले येतात, गाडी घेतात आणि त्या डेपोत, म्हणजे जे काही कचरा डेपो असेल तिथं टाकून देतात, आणि नंतर लय मोठा डेपो झाला का त्याला जाळ लावून टाकतात, काळीची पट्टी अशी आग लावून टाकतात. अशाच प्रकार होणार आहे. जर तुम्हाला आणि मला सुयुद्ध, किंवा तुम्हाला आणि मला सुबोध, तुम्हाला किंवा ख्रिस्त शिष्या साजेल अशी आमची वागणूक नसली, ख्रिस्त शिष्याला साजेल असं शिक्षण जर नसेल, वडिलांना पात्रता असणाऱ्या त्याच्यात जर घटिका नसतील, आणि ख्रिस्त शिष्याला साजेश हेतू जर आमच्या जीवनात नसतील, तर आमचं जीवन हे कचऱ्याचा डबा आहे. आणि हा कचऱ्याचा डबा कचरकुंडीतच जातो.
आणि म्हणून आम्ही देवाच्या प्रतिसमान प्रतिरूपाचे देवाचे लेकर आहोत असा जर शिक्का तुमच्यावर माझ्यावर जर पडलेला आहे आणि असा शिक्का पडलेले लोक जर तिकडे कचऱ्याच्या डब्यात जाऊन पडले, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचंय की हे लोकांना जर शासनाने म्हणजे परमेश्वराच्या न्याय शासनाने दंडाने परमेश्वराच्या नियमानुसार जर सुखलोक मिळालं नाही किंवा स्वर्गलोक मिळालं नाही किंवा आम्हाला जर अधोलोक किंवा नरक जर मिळालं, तर तुमचा आणि माझा या जगामध्ये आतापर्यंत जो डामडोलाने जगत आहोत आणि जगण्याचा प्लॅन केलेला आहे तो काही कामाचा नाही. त्यासाठी आम्हाला शुद्ध व्हावं लागेल. कारण आम्ही कालच्या भागामध्ये तिताला पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 14च्या शेवटच्या लाईनिंग आम्ही पाहिली की त्यामध्ये लिहिलं होतं की स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे हा परमेश्वरचा हेतू आहे, हा परमेश्वरचा पूर्वसंकेत आहे, ही परमेश्वरची योजना आहे, ही परमेश्वरची भविष्यवाणी आहे की त्याचे लोक शुद्ध असावेत. आणि त्याचे लोक शुद्ध असले म्हणजे त्यांच्यामध्ये अशुद्धपणा नसावं, म्हणजे त्यांच्यात कमी घटी नसावी, म्हणजे त्यांच्यात व्यर्थ गोष्टी नसाव्यात किंवा त्यांच्यामध्ये जगाच्या साम्यताला साम्य मिळेल अशा गोष्टी नसाव्यात किंवा तो जगाशी समरूप नसावा, जगामध्ये जीवन जगणारा असावा पण तो जगाशी संपूर्णपणे समरूप झालेला नसावा, तो ख्रिस्ताशी समरूप झालेला असावा. ह्या जीवनामध्ये आम्हाला शुद्धता मिळेल. आणि मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या सांगून बोध कर. म्हणून आम्ही हात जोडून नम्र विनंतीने प्रेमाने कधी थोडस ठोस होऊन आणि कधी डायरेक्ट फेस टू फेस ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्ही आमचे दुश्मन नाही. बिलिव्हर्स भाऊ बहिणी विधर्मी लोक किंवा देवाचे सेवा करणारे दानपात्र जीवन जगणारे आमचे दुश्मन नाही. तुम्हाला कशावर जीवन जगायचं ते जगा. परंतु परमेश्वराच्या लोकांना म्हणजे ख्रिस्त शिष्याला साजेल असं वागा, उठा, बसा, बोला, चाला, कमवा, काय करायचे ते करा. तुम्हाला कुणी दोष देणार? पण ज्या अर्थी मी ख्रिस्त शिष्य आहे आणि माझे हेतू चुकीचे आहेत, ज्या अर्थी मी ख्रिस्ताचा शिष्य आहे आणि माझी वागणूक चुकीची आहे, ज्या अर्थी मी एक वडील म्हणून मी एक निवडणूक आलो किंवा निवडून आलो किंवा लोकांनी किंवा परमेश्वराने किंवा मी संस्थेच्या मार्फतून झालो एखादा सेवक, तर माझ्यामध्ये हे गुण पण पाहिजे. ख्रिस्त शिष्याला साजेल असं वर्तन आम्हाला पाहिजे. आमच्याकडे हेतू चांगले पाहिजे, आमचं वर्तन चांगलं पाहिजे, आमची वागणूक चांगली पाहिजे, आमची निवड पवित्र आत्म्याने केलेली पाहिजे. ह्या गोष्टींचा बोध करायचा. पुढे तोडीत आहे आणि अधिकारपूर्वक दोष पदरी घाल. जर एखादा दोषी दिसत असेल, एखाद्यावर दोष असेल किंवा त्याचा दोष दिसत असेल, अनेक लोक त्याला साक्षीदार असतील, तर तो 100% दोष त्याला सांग, त्याला बोध कर आणि अधिकारपूर्वक सांग. तो जर म्हटला ना तुला काय अधिकार, तर माझ्या जिवंत परमेश्वराने अधिकार दिलेला आहे हे सांग, प्रभू येशू ख्रिस्ताने अधिकार दिला हे सांग, यहोवा परमेश्वराने अधिकार दिला हे सांग, पवित्र आत्म्याने अधिकार दिला हे सांग, पवित्र शास्त्राने अधिकार दिला हे सांग, पवित्र शास्त्रातल्या अद्भुत स्वर्गीय मानना जो देवाचं वचन आहे त्या वचनाने अधिकार दिला हे सांग त्यांना. आणि मग एवढे अधिकार जर तो मानित नसला तर समजायचं हे नरक राज्याचं पक्क कामातून गेलेली केस आहे. मग तो सेवक असू नाही तर बिलिव्हर्स असू. एवढे अधिकार पत्र दाखवून जगातली चिठोरी नका दाखवू. आय एम अ पास्टर, आय एम अपोस्टल, आय एम अ प्रीचर, आय एम अ टीचर, हे नका दाखवू. कोणत्या संस्थेचे याच्यातलं दाखवा, याच्यातलं. आणि हा अधिकार त्या लोकांना वापरायचा आहे जे ख्रिस्ताचे शिष्य आहे, ज्यांची वडिलांची निवडणूक झाली, जे ख्रिस्त शिष्याला साजेल असे हेतू त्यांच्याजवळ आहेत. आज अनेक लोकांना ख्रिस्ताच्या राज्याचे हेतू नाही. आमचे सगळे जगातले हेतू आमच्याजवळ आहेत का? जेवढे ख्रिस्त शिष्य आहेत हे फक्त म्हणायला आहेत आम्ही देवाच्या राज्याचं वाढ करत आहोत, आम्ही देवाच्या राज्याच्या मळ्यामध्ये काम करत आहोत, आम्ही देवाच्या राज्याची वाढ करत आहोत. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना त्याच्या पाठीमाग मात्र दुसरंच काहीतरी कारस्थान चालू असतं. जसं जग करतात तसंच हे करतात. फक्त जगाला ब्रदर म्हणत नाही, सिस्टर म्हणत नाही, पास्टर म्हणत नाही आणि आम्हाला तेवढं म्हणतात. एवढंच फरक आहे आमच्यात. म्हणून अधिकारपूर्वक दोष पदरी घाल. या शेवटच्या काळात शेवटच्या टप्प्यात जीवन जगत असताना आम्हाला 101% जो अधिकार आहे तो वापरलाच पाहिजे.
आम्ही अधिकार कुठे वापरतो? दान पात्र दिलंच पाहिजे, दशमांश दिलाच पाहिजे, देणगी दिलीच पाहिजे, पावत्या फायद्याच पाहिजे, चर्चला रेग्युलर आलेच पाहिजे. इथं अधिकार चालतो आहे का नाही? मग देवाचं वचन शिकवायला कुठे घेतो तुमचा अधिकार? सत्य सांगायला कुठं जातो तुमचा अधिकार? पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन सांगायला कुठं जातो तुमचा अधिकार? एखाद्याची चूक झालेली आहे तर त्याला चूक झाली हे सांगायचा अधिकार कुठं आहे का? या टायमिंगला तुमचे अधिकार कुठे जाते? तसे खिशात का कचऱ्याच्या डब्यात? कारण तुम्हाला पक्का माहिती, जे ख्रिस्त शिष्यांचं फक्त लेबल लावून आलेले यांना पक्का खात्री आहे, आपण जर का अधिकारपूर्वक जर बोध केला आणि अधिकारपूर्वक जर दोष जर यांना दाखवलं ना तर आपलं संपलं, हे तुम्हाला पक्का माहिती आहे डुप्लिकेटांनो. आणि म्हणून तुम्ही ख्रिस्त शिष्याला साजेले अशी हेतू तुमच्याजवळ नाही. अपमान सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही, निंदा सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही, दुःख सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही, पीडा सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही, स्वतःच्या हाताने कामकाज करून स्वतःच्या कुटुंबाची सेवा करण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही. आणि म्हणून तुम्ही हा अधिकारपूर्वक दोष पदरी घालत नाहीत आणि अधिकारपूर्वक बोध देखील करत नाहीत. तुम्ही वरच्यावर मलमपट्टी करीतात, आतमध्ये जखम गँग्रीन व्हायला लागली. गँग्रीन. आमचे पुण्याचे दादा हमेशा म्हणत असतात, पास्टर राजू ठाकूर, गँग्रीन झालेलं शिक्षण आहे. वरच्यावर फक्त मलमपट्टा करतात. गँग्रीन झालेल्याला वरच्यावर मलमपट्टा नाही, त्याला जखमच. आणि ती जखम लवकर जर बरी झाली नाही ना तर बोट काटावं लागतं. इथं जर गँग्रीन झाली ना तर इथून काटावं लागतं, इथं जर झाली ना तर इथून काटावं लागतं, इथं जर झाली ना तर इथून काटावं लागतं, इथं जर झाली ना तर इथून काटावं लागतं. आणि जर काही इकडे शिकली विषयच मिटला तिकडं. हे बोधाचे परिणाम आहेत. आणि म्हणून अधिकारपूर्वक दोष पदरी घाल. कोणी तुला तुच्छ मानू नये असं वाग. म्हणजे दोष पदरी घालायचं म्हणजे काही लायसन नाही दिलं. बोध करायचं म्हणजे लायसन तर दिलंय. अधिकारपूर्वक दोष पदरी घालायचं लायसन तर दिलंय. पण हे लायसन वापरत असताना मला स्वतःला कुणी तुच्छ मानू नये यासाठी मला जपायचंय. असे माझे किती गण आलास्ती करीनात, पण देवाच्या गोष्टीत मी चुकीचा सापडू नाही पाहिजे. दोष पदरी घालीत असताना मी अशा काही गोष्टी त्या लोकांसमोर आमच्या येऊ देऊ नये, किंबहुना त्या आमच्या जीवनात असूच नाही की जेणेकरून लोक आम्हाला तुच्छ मानतील. देवाच्या नावामुळे जर तुच्छ मानलं, प्रेज लॉर्ड, सलाम. 100 नाही 1000 वेळेस मला तुच्छ माना, 100 नाही 1000 वेळेस माझी निंदा करा, काही नाही, देवाच्या गौरवासाठी. परंतु आम्ही आमच्या चुकीने, आमच्या अपराधाने, आमच्या पापाने, आमच्या मीपणाने, आमच्या गर्वाने, अभिमानाने, व्यर्थ खुशालकीने, लबाडीकीने, आम्ही आमच्या कमवण्यासाठी लाभासाठी केलेल्या तोंडपूजापणामुळं, किंवा जिथं सांगायचं तिथं नाही सांगायचं, जिथं नाही सांगायचं तिथं सांगायचं, असं, किंवा तोंड बघून, किंवा अन्यायाने, किंवा अनितीने, किंवा अपकीर्तीने जर आम्ही जीवन जगत आहोत आणि अधिकार पण गाजवतो, तर दोष पण दाखवतो, बोध पण करतो ना, मग लोक आम्हाला तुच्छच मानणार. परमेश्वराच्या रिअल सत्यतेसाठी तुच्छ मानलं ना, प्रेज लॉर्ड, काही अडचण नाही. पण अशा डुप्लिकेट गोष्टीमध्ये जर तुम्ही आणि मी सापडलो आणि मग लोकांनी जर आम्हाला तुच्छ मानलं, तर ते तुम्हाला मला नाही तर जगाचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताला तुच्छ मानतात, किंवा त्याची निंदा करतात, किंवा त्याचा अपमान करतात. आणि तो होऊ नये म्हणून मी जर ख्रिस्त शिष्य आहे तर माझे हेतू चांगले पाहिजे. मी जर ख्रिस्त शिष्य आहे तर माझी वागणूक चांगली पाहिजे. मी जर देवाने मला एक वडिलांची किंवा याचकाची जर सेवा दिलेली किंवा निवडून जर दिलेला आहे, निवडलेलं आहे, तर मला त्या क्वालिटीमध्ये जीवन माझं असायला पाहिजे. तिथाला पत्र अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 1 ची हेडलाईन्स आम्ही आणखीन एक पाहणार आहोत. ते हेडलाईन्स मध्ये असं लिहिलेलं आहे, ख्रिस्त शिष्याला साजेसे वर्तन व त्याचा पाया. वर्तन आम्ही पहिलं काय पाहिलं? वडिलांची निवडणूक, म्हणजे वडिलांना निवडलं
म्हणजे याचकी पदावर किंवा सेवकाई करायला त्याला 1 नंबर. दुसरं बघितलं, खोटं शिक्षण आमच्यामध्ये नसावं आणि खोटं शिक्षण करणाऱ्याला विरोध करा, त्यांचं तोंड बंद करा असं सांगितलं, वॉर्निंग दिली. तिसरं, ख्रिस्त शिष्याला साजेशी वागणूक. चौथं आम्ही पाहिलं, ख्रिस्त शिष्याला साजेसे हेतू, आमचे हेतू, संकल्पना, प्लॅन, प्रोग्राम, भविष्यात काय करायचं ते, म्हणजे आलंच पूर्वसंकेत, योजना, स्वप्न, दृष्टांत. आता 5व्या क्रमांकाला तो लिहित आहे, ख्रिस्त शिष्याला साजेसे वर्तणूक व त्याचा पाया. वाचूया आपण. त्यांनी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे. कोणाच्या? जे सत्ताधीश आहेत ना, यांच्या अधिकारात राहायचं, जास्त डोकं चालवायचं नाही, सेवा करायची ना, सत्ताधारकाच्या अधीन राहायचं. कोणती? तुमचे संस्थेचे अधिकारी, सत्ताधिकारी व अधिकारी, आणि जगामध्ये जीवन जगत असताना जे आमचे शासकीय अधिकारी आहेत किंवा सत्ताधीश आहेत किंवा न्यायाधीश आहेत किंवा कुणीतरी आमचे रखवालदार आहेत, या लोकांच्या अधीन राहावे, त्यांच्या आज्ञा पाळाव्या. कोणाच्या? त्यांच्या आज्ञा पाळाव्या. आणि प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे. जगातल्या अधिकारी ते येड लागलं का आमची निंदा करायला? नाही, जगातले अधिकारी काही असे काही त्यांच्यात काही व्हायरस वगैरे घुसलाय का की आपण चांगलं वागत असताना, चांगलं काम करीत असताना ते आपल्याला डिस्टर्ब करतील? हे लोक डिस्टर्ब कधी करतात आपल्याला? ज्यावेळेस आमच्याकडून खराबी होती किंवा ज्यावेळेस आमच्याकडून समाजाचं नुकसान होतं किंवा ज्यावेळेस आमच्याकडून शासकीय नुकसान होतं किंवा आम्ही इतरांना नुकसान करण्यास कारणीभूत ठरतो, त्याच वेळेस सत्ताधीश व अधिकारी आमच्यावर त्यांची सत्ता चालवतात व अधिकार चालवतात. बिगर पापाचं, बिगर शापाचं, बिगर आज्ञाभंगाचं कोण नाही. रस्त्याने चाललो, रस्त्याच्या कडेला आपलं गपचूप साईडला थांबलो, आलंय पोलीस डिपार्टमेंटची गाडी, उचलून टाकलाय गाडीत, दिली केस ठोकून, असं होतं का? हा, तो जर चट्टा भामटा असला रोडला सापडला तर मग उचलीत येईल, मग दांड टाकीत नेते, तसे नाही नेणार मग. आणि म्हणून आम्ही चांगलं काम करत असताना सत्ताधीश व अधिकारी यांच्या अधीन असावं. चांगलं काम करीत असताना देखील. आता वाईट काम करताना तर कोणी अधीन नसतं, कारण अधीन असल्यावर वाईट काम करताच येत नाही. आज जे तुमच्या आणि माझ्याकडून प्रभू येशू ख्रिस्त जो सत्ताधीश, सत्ता न्यायाधीश व अधिकारी आहे ना, आम्ही त्याच्या अधीन राहिलेलो नाही. आम्ही दुसऱ्यांच्याच अधिकारात आहोत. पवित्र आत्म्याच्या अधिकारात नाही, वचनाच्या अधिकारात नाही, आज्ञाविधीच्या अधिकारात नाही, पवित्रतेच्या, शुद्धतेच्या, सत्यतेच्या अधिकारात आज आम्ही नाही. आणि म्हणून आम्हाला सिद्ध व्हायचंय. आमच्याकडून जे चांगलं काम होत नाही किंवा चांगल्या कामास आम्ही सिद्ध नाहीत ना, त्याचं एकमेव कारण की आम्ही त्या निर्माणकर्त्या परमेश्वराच्या अधिकारामध्ये नाहीत, त्याच्या सत्यामध्ये नाहीत. तर आज आम्ही कुठं आहोत? आकाशात फिरणाऱ्या दुरात्म्यांचा समूह, जगातली अंधकारची सत्ता, आणि जे देवच नाहीत ते देवांची भय. त्याच प्रकारे सैतानाने रचलेल्या युक्त्या, कुयुक्त्या आणि जगातले सर्व पापजनक कार्य आणि त्यांच्यामध्ये असणारे अधिकारी यांच्या अधीन आम्ही आहोत. आणि यांच्या सत्ताधीश जे आहेत यांच्या सत्तेखाली आम्ही जीवन जगतो. दुसऱ्या वचनामध्ये लिहिलंय, कोणाची निंदा करू नये. लक्षात घ्या, अनेक लोकांना निंदा करायची लय सवय. निंदा. बिलीवर्स भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, आणि देवाच्या दरम्यान गोडांनो, सेवकांनो, निंदा करू नका. निंदा करायचा टायमिंग जर तुम्हाला वाटलंच ना, ह्यो काय बरोबर काम करीत नाही, ह्यो डुप्लिकेट काम करतो, ह्यो असत्य काम करतो, हा खोटं शिक्षण देतो, हा लोकांना लुबाडतो, हा लोकांची नासधूस करतो, हा लोकांना त्रास देतो, हा ख्रिस्ताचं नाव बदनाम करतो, किंवा ख्रिस्ती जीवनाला हा धब्बा आहे,
किंवा सत्यामध्ये हा समर्पित नाही असं ज्यावेळेस तुम्हाला वाटतं ना, डायरेक्ट त्याला बोला, डायरेक्ट फेस टू फेस डायरेक्ट बोलायचं. डायरेक्ट बोलल्यावर निंदा नाही होत. माग खुसफुस खुसफुस नाही करायचं, कानात थुकायचं नाही असं पचा 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 हा सांगतो कान थुकायचं नाही, कानात धुणं धुवायचं नाही, दुसऱ्यांचं भांडे घासायचंच नाही. डायरेक्ट ब्रदर हे असं असं हे चुकीचं आहे, सिस्टर हे असं असं हे चुकीचं आहे, पास्टर हे असं असं आहे चुकीचं आहे, अपोस्टल हे असं असं आहे चुकीचं आहे, अय भविष्यवक्ते हे असं असं आहे, हे तू काहीतरी करून राहिले सर हे चुकीचं आहे. डायरेक्ट बोला ना. डायरेक्ट बोलल्यावरती निंदा होत नाही, परंतु तुम्ही त्या व्यक्तीच्या पाठीमागे ज्यावेळेस कुचकुच करताना इथं तिथं इथं तिथं इथं तिथं त्याला म्हणतात निंदा. मग ही निंदा करू नको. तो डेअरिंग नाही ना त्याच्या फेस टू फेस बोलायची. मग त्याच्या नावावर ढेपसा तरी कशाला ठेवितात? नाही, तुमच्यात अधिकार नाही, ताकद नाही, तुमच्यात बोध नाही, तुमच्यात शिक्षण नाही, तुमच्यात सत्यता नाही, तुमच्यात ते पवित्रता आणि तेवढं पॉवर नाही ना, तर मग पाठीमागे निंदा करीत नाही बसायची. पाठीमागे कपडे नाही धुवायचे डायरेक्ट. आणि नसले तोंडवर बोलायची ताकद ना, तर लाईव्ह फेसबुकला येऊन बोला. एकालाच बोलायच्या ऐवजी सगळे सकट धारा. मी कसं धरितो सगळे सकट, हा एकही नाही सोडित मग. कारण काय? आमच्याकडे शिक्षण आहे. कारण काय? आम्ही सत्ताधीशाच्या अधीन आहोत. कारण काय? आम्ही अधिकाराच्या अधीन आहोत. आणि याच्यापेक्षा सगळ्यात मोठा तो जो आहे ना न्यायाधीश, जो विश्व निर्माण करता, त्याची जी सत्ता संपूर्ण विश्वावर आहे ना, त्याच्या अधिकारात येत आणि त्याच्या आज्ञा पाळतो आणि होता येईल तेवढे चांगले काम करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून एवढं फेस टू फेस चालतो. आता बाकीचे काय करतात आम्हाला नाही माहिती, कारण मी तुम्हाला आताच सांगितलं वचन. तिताला पत्र अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 2, कोणाची निंदा करू नये. म्हणून आपण काही कुणाची निंदा करीत नाही. कुणाचं काही असलं का सरळ सरळ फेस टू फेस. भांडखोरपणा, लोकांना भांडायची लई सवय. या ठिकाणी काय लिहिलंय? भांडखोरपणा न करिता सौम्य व सर्व माणसाबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे, अशी त्यांना आठवण दे, अशी त्यांना शिकवण दे. आता तुम्ही मला फक्त इथंच कडक बघता. कुठं? ज्यावेळेस इथं असतो तेव्हा मला तुम्ही पर्सनली येऊन भेटा. मग तुम्हाला लिंक लागल की पास्टर राजू आल्हाट हे खरोखर या वचन सांगतात, याच्या कॅटेगरीत बसतात का नाही. फक्त मी काय एकदा याच्यात आलो, मग बापही नाही ना आई नाही, याचं काही नाही, कुणीच नाही, मग घेणं नाही देणं नाही. मग इथं कुणालाच माप नाही. इथं सगळ्यांचा हिशोब चुकता. डायरेक्ट जसं वरून येतं ना, तसंच मी तिकडे देतो. वरून येतं मला आणि ते अंतःकरणात आत्म्याच्या द्वारे आणि मग ते वचनातून आणि मग तुमच्यापर्यंत डायरेक्ट. इथं नो वशिला, नो चान्स. आणि म्हणून आम्ही कुणाची निंदा करू नये. भांडखोरपणा न करता सौम्य व सर्व माणसाबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे, अशी त्यांना आठवण दे. आणि हे वचन सांगत असताना आम्ही ह्या गोष्टी करतो. फक्त देवाच्या सत्याविषयी जर का काही असेल, देवाच्या पवित्र विषयी जर काही असेल, जर का याच्या पलीकडे कुठं असेल, मग तिथं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, निंदा तर काही करीत नाही, पण मी फेस टू फेस बोलतो. आणि इथं भांडखोरपणा नाही, मी पूर्ण भांडतो. आणि इथं सौम्यता बिम्यता काही नसती माझ्याकडं, इथं नम्रताही नसती माझ्याकडं. जगामध्ये तुम्ही कुठे येऊन पहा, या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये ओतप्रोत भरलेल्या आहेत. आपण कधी भांडण नाही करीत. नाही पटलं ना सोडून देतो. 50 56 हजार रुपये लोकांचे सोडून दिलेत मी. भांडण नाही, जाऊ बुडवले बुडू दे. 40 हजार रुपये सोडू दिले. बऱ्याच म्हणजे अशा काही बऱ्याचशा घटना आहेत का मी एक देवाचा सेवक आहे आणि म्हणून मला हे अडवणूक आहे, हे मला समजलं म्हणून मी हे नाही तर एखाद्याचा कार्यक्रम करून माझे पैसे मी घेऊ शकतो, तेवढी ताकद पण नाही. याचा अर्थ मग मी देवाचा सेवक कशावरून? म्हणजे लोकांना सांगायचं आणि मी ह्याच गोष्टी करायच्या. म्हणून या ठिकाणी देवाचं वचन तिताला पत्र अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 2 मध्ये म्हणतोय, कुणाची निंदा करू नका. काय असेल ते डायरेक्ट तोंडावर बोला.
भांडखोरपणा करू नका, सौम्यता राखा, भांडण तंटा काही करू नका. भांडण तंटा चांगला नसतो. सर्व माणसाबरोबर सर्व प्रकारे सर्व माणसं, नुसते ख्रिस्तीच नाही, सर्व सर्व जाती भेद पंथ काय आता जे लोकांनीच पाडलेत तसं ऑलरेडी काही नाही, परंतु सर्व माणसाबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागा, अशी त्यांना आठवण दे. कारण का तर आपणही पूर्वी जोपर्यंत ख्रिस्त माहिती नव्हता, जोपर्यंत देव माहिती नव्हता, जोपर्यंत सत्य माहिती नव्हतं, जोपर्यंत पवित्र आत्मा माहिती नव्हता, जोपर्यंत देवाचं वचन माहिती नव्हतं, तोपर्यंत त्याच्यापूर्वी आम्ही पण निर्बुद्धच होतो. एवढी बुद्धी ज्ञान नव्हतं आम्हाला. आमच्या तर नाकावर माशी बसायच्या आगीच आम्ही माशीच्या मागे पळायचो. एवढे राग आम्हाला. लोक नाही का म्हणतात नाकावर माशी बसलो इतका राग येतो आहे का नाही, म्हणजे सगळा राग नाकाच्या शेंड्यावर असा लांबलच पोपटासारखं नाक असं त्याच्यावर बसली का आम्हाला बसायच्या आधीच आम्ही माशीच्या मागे पळायचो. पूर्वीचं जीवन अवज्ञा करणारे, आणि अवज्ञा करायला आम्ही काही साध्या सुद्यांची नाही अवज्ञा केली, आम्ही बिशप लोकांची सुद्धा अवज्ञा करून मोकळे झालतो. तवाच बहकलेले आम्ही, कुठं चाललो कसं चाललो कुठं वाहवत चाललो, बहकलेले म्हणजे थोडक्यात हरवलेले. नाना प्रकारच्या वासनांचे वेगवेगळ्या प्रकारे नाना प्रकारच्या वासनांनी व विलासाचे दास्य करणारे, दुष्टपणा हेवा ह्यात आयुष्य घालविणारे, द्वेष पात्र, एकमेकांचा द्वेष करणारे असं होतो पूर्वी. पण आता जर तुम्ही आणि मी जर ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे, तुम्हाला आणि मला देवाचं वचन माहिती पडलेलं आहे, तुम्हाला आणि मला देवाचा आत्मा चालवत आहे, तुम्हाला आणि मला जर सत्य समजलेलं आहे, तुम्हाला आणि मला या सर्व ख्रिस्ती जीवन जर कळालेलं आहे, ख्रिस्त कळालेला आहे, तर आता मात्र आपल्याला क्लिअरच चालावं लागेल. पूर्वी होतं नाही, इथं संमती दिली, इथं स्पष्ट लिहिलं 3ऱ्या वचनात. कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारी, बहकलेली, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासाचे दास्य करणारी, दुष्टपणा व हेवा ह्यात आयुष्य घालविणारी, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारी असे होतो. धुतल्या तांदळाचं कुणीच नाही, आणि मी तर अजिबातच नाही. परंतु जेव्हा आपला तारणारा देव ह्याची दया व मनुष्यावरील प्रेम प्रकट झालं, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास तारिले. ही देवाची दया आहे की तुम्हाला आणि मला देव भेटला. ही देवाची करुणा आहे की तुम्हाला आणि मला सत्य समजलं. ही देवाचं अगाध असं प्रेम आहे की तुम्हाला आणि मला वचनाच्या माध्यमातून काही गोष्टी दिल्या, त्यांनी समर्पित केलं, त्यांनी आम्हाला निवडलं, त्यांनी आम्हाला बोलवलं. आज आम्ही आचरण करत असताना आम्ही त्याच्या सानिध्यात आहोत, आणि मग आम्ही आमच्या जवळपास तारणा जवळ आलेलं किंवा आपल्याला तारिलंय याचा अर्थ लगेच शिक्कामोर्तब नाही झाला. तारण आपल्याला मरणाच्या टोकापर्यंत सुरक्षित ठेवावं लागतं. कारण अनेक लोकांच्या जीवनामध्ये तारणावर हल्ले होतात. सुरुवातीला लय सुरुवातीला सेवेसाठी उपाशी राहिले काही. सुरुवातीला ज्यावेळेस ख्रिस्त समजला, ज्यावेळेस देवाचा आत्मा चालवला ना, त्यावेळेस प्रार्थनेसाठी घरच्यांची मार खाल्ली, उपाशी राहिलो, बाहेर झोपलो, काय वाटेल त्या गोष्टीला सामोरे गेलो. पण आता काय, आता जगाचे झालो. ही रियालिटी आहे, ही सत्यता आहे. मग जर पूर्वी आम्ही तसं होतो आणि ख्रिस्त समजल्यावरही तसंच आहोत, तर याचा अर्थ आमचं नवीकरण झालंच नाही. बरं झालेलं होतं तर आम्ही ते टिकवलं नाही, आणि टिकवलंच नाही तर मग आमचा स्नान होऊन, म्हणजे आमचा बाप्तिस्मा होऊन, आमचा नव्या जन्म मिळून, पवित्र आत्म्याने म्हणजे सत्याने आम्हाला नवीकरण करून देखील, त्याच्या दया वापरून देखील, आमचं तारण करून देखील जर आज आमचं तारणाच्या मार्गात जर आम्ही हुकलेलो आहोत, तर यापेक्षा दुर्दशाची काय. आणि ही होऊ नये म्हणून परमेश्वराने पूर्वसंख्येत अगोदरच दिलेले, भविष्यवाणी अगोदरच केली, परमेश्वरच्या योजनेनुसार अगोदरच समजावून, रेव्होल्युशन प्रकटीकरण अगोदरच दिलंय की आम्ही काय करावं. 6व्या वचनामध्ये तो म्हणत आहे, त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त
ह्याच्याद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे. त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे, ह्यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानुयुगाच्या जीवनाचे वारीस व्हावे. हे रहस्य याच्यामधलं रहस्य, याच्यामधले पूर्वसंकेत, याच्यामधली भविष्यवाणी, याच्यामधलं योजना, दर्शन, दृष्टांत काय आहे की आम्ही युगानुयुगाच्या जीवनाचे वारीस व्हावं. युगानुयुगाचं जीवन थोड्या वेळाचं नाही. हे 50, 60, 70, 80, 90, 100, 120 या वर्षाचं जीवनाबद्दल नाही सांगत तो. युगानुयुग, अनंत युगापाठीमागे युग, अनंत कालचं, कधी न संपणार ते जे जीवन आहे, त्या जीवनाचे आम्ही वारीस व्हावं, त्या जीवनाचे आम्ही हकदार व्हावं, ते जीवन आम्हाला मिळावं, हे परमेश्वरचे पूर्वसंकेत आहे. आणि ही प्रोफेसाय, ही भविष्यवाणी परमेश्वराने पूर्वीच तुम्हाला आणि मला सांगून दिली. मग हे युगानुयुगाचं जीवनाचं वारीस होण्यासाठी आम्हाला परमेश्वराने निवडलं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे, आमच्या जीवनात खोटं शिक्षण नसावं, खोटी वागणूक नसावी. तिसरा मुद्दा आहे की आम्ही ख्रिस्त शिष्याला साजेल असं आम्ही वागावं, उठावं, बसावं, बोलावं, चालावं, प्रार्थना करावी, स्वार्थ सांगावी. चौथ्या प्रकारचा मुद्दा आहे की येशू ख्रिस्त शिष्याला साजेल असे हेतू आमचे हवे आहेत, स्वर्गीय हेतू पाहिजे. आणि मी पाचवा मुद्दा पाहिला की ख्रिस्त शिष्याला साजेल असं वर्तन व त्याचा पाया काय आहे. आमचा पाया चुकलाय. आम्ही ख्रिस्ती शिष्य झालेलो आहोत. आम्ही वर्तन पण आमचं चोख करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आमची वागणूक पण सुधारण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही खोट्या शिक्षणातून सत्याकडे पण येत आहोत आणि आमची निवडणूक पण झालेली आहे. पण नेमका असा झाला की आमचा पायाच चुकला. ख्रिस्त म्हटलेला खडक जो पाया, त्याच्यावर जो बांधतो, तो महत्वाचा भाग आहे. आज ख्रिस्त म्हटलेला खडक हा पाया आमच्या जीवनामध्ये नसल्या कारणाने आम्हाला आज बोधाची गरज आहे, वचनाची गरज आहे, पवित्रतेची गरज आहे, शुद्धतेची गरज आहे, विशेष करून सुशिक्षणाची गरज आहे. आणि आज या जगामध्ये बोटावर मोजणारी किरकोळ संस्था किंवा मिनिस्ट्री किंवा देवाचे सेवक ह्या गोष्टी ह्या पायावर उभे आहेत. बाकीचे हे बांधकाम काही कामाचं नाही. पूर्वीच्या काळामध्ये पवित्र शास्त्रामध्ये, उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये जर आम्ही एक गोष्ट पाहिली तर त्या वचनामध्ये आम्हाला एक महत्वाची बाब पाहायला मिळते. मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की त्या ठिकाणी उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 11, त्या ठिकाणी एक बाबेल येथे एक बुरुज बांधला होता. बांधकाम पाया सांगतो. पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांस शिनार देशात एक मैदान लागलं. तिथे त्यांनी वस्ती केली. ते एकमेकास म्हणाले, चला आपण विटा करून पक्क्या बाजू. काय काय करायचं? विटा करायच्या आणि त्या पक्क्या भाजायच्या. बघा आता, आपण विटा करून पक्क्या बाजू, आणि त्यांनी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. आणि मग ते म्हणाले, चला आपणासाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखरांचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. तुम्हाला हे वचन वाचून दाखवण्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे. पक्क्या, कच्च्या विटा नाही, पक्की विट, आणि ती भाजावच लागते. आम्ही जर पाहिलं ना, खंगऱ्या नाद नाही करायचा त्याचा. लोक ज्या तांबड्या कलरच्या अशा अर्धवट भाजलेल्या विटा घेतात ना, त्याच्यापेक्षा खंगरी येते, नाद नाही करायचा त्याचा. पक्की, असं पक्का पाया प्रभू येशू ख्रिस्त, पक्क वचन, पक्का बोध, पक्का पवित्र शुद्धता, सत्यता पक्कच पाहिजे. असं कच्च कुच्च नाही पाहिजे. आज ह्याच विटांचं बांधकाम तुम्हाला पाहायला मिळणार नाही. किरकोळ ठिकाणीच बांधकाम पाहायला मिळेल. आता भले हे एवढाले मोठाले दगड, आता स्क्रीन मध्ये हात नाही पुरणार, सहजी उचलून तिकडे ठेवते, सहजी फुसके फासके.
लय मोठमोठे ब्लॉक, भले 2x2चे काय त्याच्यापेक्षा अहो लय सहज बारीक बारीक टिल्लू पोरग उचलित, पहिलीचं पोरग एवढं मोठे दगड उचलित, असे दगड केलेत म्हणजे विटा त्या चौकणी, आणि त्याचे बांधकाम चालू केलेत. मला तुम्हाला हे सांगायचंय की पूर्वीचं जे होतं ना पक्क, ते आता कच्च होत चाललंय. पूर्वीच्या काळात देखील बांधकामाचा प्रयत्न केला, आताही बांधकामाचा प्रयत्न चालू आहे. पूर्वीच्या काळातलं बांधकाम पक्क होतं, कारण त्या विटा कच्च्या नव्हत्या तर त्या पक्क्या होत्या, आणि त्यांनी डांबर असं काही आवळवलं. आज आमचे तोंड डांबराने काळे करायची लायकी झाली आमची पात्रता, विशेष करून देवाच्या सेवकाची. काय तुमचं बांधकाम, काय तुमचं वचन सांगायची पद्धत, आणि काय तुमचं तो झुलोबाई झुलू, लाल ड्रेस आणि पांढरी वडणी, वा 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 वा, हे कच्च बांधकामाचं प्रतीक आहे. कच्च बांधकाम. देवाच्या सेवकांनी नुसतं उशीर वा आपण प्रार्थना करू, हालेलुया, तिथाला पत्र प्रेज द लॉर्ड, अरे म्हणू दे, वाचू दे ना. कुठं प्रेज द लॉर्ड म्हणायचं, कुठं आमीन म्हणायचं, कुठं काय. बांधकामच पक्क नाहीये, कच्च बांधकाम आहे. यांच्या पालकांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. मी बोलायला लागलो का मध्येच जिबली हलवायची, मी बोलायला लागलो का मध्येच डोकं लावायचं. तो तिकडून म्हणतो प्रेज द लॉर्ड हालेलुया म्हटलं का, तू म्हटलं देवाने असं केलं आमेन, देवाने तसं केलं आमेन, ती नळावर भांडे घासायला गेली आमेन, अरे याच्यात काय आमेन, तिने नळावर चक्क शिव्या दिल्या, प्रेज द लॉर्ड म्हणायचं. अरे काय तुम्हाला काय आटलीच्या भाग आहेत का नाही, हाय तर काही. बांधकामच कच्च, पक्क बांधकामाचं नाही. देवाचा गौरव कोणत्या शब्दाला करायचा, देवाचे आभार कोणत्या शब्दाला मानायचं, आमेन कशाला म्हणायचं हे समजा. नळावर शिवे देते ना आमेन म्हणायचं. अय भुंड्या केसाच्या पायकीन बाई, कळत का काही, कळत. तुला कसं काय, तुला दोष देऊन काय बिचारे, तुला काय, तुला दोष देणं चुकीचं आहे. तुझ्या नवऱ्याला कान फाडलं पाहिजे. तू कोणता पाळे घे ना, ते तिकडून बोलतो, तू कशालाही आमेन म्हणतीस, आणि तुझ्या बरोबर ते बाकीच्या टीमच्या हातात माईक देऊ देऊ आमेन 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 करायला लावलं. एका ठिकाणी गेलं, एक फेसबुकला मी व्हिडिओ पाहिला, एक पाळक गेलं, पाळक पास्टर, त्याचं नाव पण माहिती, पण आता मी त्यांचं नाव नाही सांगत, माझ्याकडे व्हिडिओ तो सेव्ह पण. पाळक गेलं नदीवर. आता सगळेच पाळक जातात, आम्ही पण जातो, आम्ही पण सेल्फी वगैरे काढतो, पण आम्ही अंडरपेंटवर असं उभा राहून म्हणत नाहीत. हे अंडरपेंटवर उभा राहिले, पास्टर अँथोनी आता स्विमिंग करीत आहे, धपाकनी अंडरपेंट उडी टाकतो. अरे काय लाज वाटते काय, देवाच्या सेवा का, कोण आहेस रे तू, सेवक आहे याची लाज धर. तुला काय अपलोड करायचं, काय लोकांना दाखवायचं, काय आमेन म्हणायचं, पुढं प्रेज द लॉर्ड करायचं. या ढेबरी घेऊन उभा राहिला मोठा एवढी. सत्य आहे, माझ्याकडे व्हिडिओ येतो, मी तुम्हाला दाखवीन, लाईव्ह सेशनला मी तुम्हाला दाखवीन. ही सत्यता आहे. म्हणजे याचा अर्थ काय, मला तुम्हाला हे सांगायचं आहे याच्यातून का तुमचं बांधकामच कच्च आहे, तुमच्याकडे काहीच चांगलं नाहीये, तुमचं तारणही झालं नाही, तुमचं नवीकरणही झालं नाही, तुम्ही लोकांचंही करू शकणार नाही, आणि तुमच्याकडे येण्यासारखं असं काहीच नाही. कारण युगानुयुगाचं जीवन जर आम्हाला मिळवायचं असेल तर हे अशा गोष्टी असे नखरे नाही चलत. समजायला पाहिजे ना आम्ही कोण आहेत. खुशाल फेसबुक लाईव्हला सोडतात तुम्ही, तुमचं आतापर्यंत एकही देवाचं वचन ऐकायला नाही मिळालं, तुमचा तेवढाच व्हिडिओ मला ऐकायला मिळाला. समजत का काही, समजत. परत येऊन तर तुमचा व्हिडिओ तुमच्या घरीच येतो मी. मला पास्टर राजू आल्लट म्हणते, मला देवाने तो अधिकार दिला, तिथं येऊन असा पवायला लावीन ना. तारणाच्या वडीत नाही, ते तारणाच्या पलीकडे गेलेत. पण आजही देवाची इच्छा आहे की त्याचा नाश होऊ नये. तो जो कोणी होता ना उघडा बंब, त्याचा नाश होऊ नये, आजही देवाची इच्छा आहे. आणि आजही देवाची इच्छा आहे की त्याचं बांधकाम पक्क करावं. आणि आजही त्याला संधी आहे, ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर पायावर येई, आणि तू कोण हेस हे जरा थोडस धर. मी एक याजक आहे ना, तर याचकी पद्धतीनेच काही गोष्टी करा ना. काही लोकांना शिकू नका, कुठं आमेन म्हणायचं, कुठं प्रेज द लॉर्ड म्हणायचं, कुठं हालेलुया म्हणायचं, कुठं प्रभूचा गौरव म्हणायचं, कुठं झुलायचं, कुठं हालायचं. अरे कशाला आहे हे, आत्म्याने होऊन द्या ना या सगळ्या गोष्टी. अहो मी शेतात देऊ देत नाही राहू त्या पाळकाला, त्या औरंगाबादचंही
ते आलं. आमेन, हालेलुया. बरं असा आवाज कटून काढी ती ना ती बाया, नादच नाही का. तिला वाटतं माझ्या नवऱ्यासारखा पिक्चरच नाही काय नु, आणि तो देतो नुसतं सोडून, काही नसतंय त्याच्याकडं. यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानुयुगाच्या जीवनाचे वारीस व्हावं. मग वारीस मोकर नाही होत. हे वारीस होण्यासाठी परमेश्वराने काही कॅटेगरी दिलेल्या आहेत, परमेश्वराने काही संकेत दिलेले आहेत, परमेश्वरच्या काही योजना आहेत, परमेश्वराने काही भविष्यवाणी केलेल्या आहेत, परमेश्वरचं काही रेव्हलेशन आहे, परमेश्वरचं काही स्वप्न आणि दृष्टांत आहे, परमेश्वरचं विशिष्ट असं दर्शन आहे, परमेश्वराची इच्छा आहे, परमेश्वरचे प्लॅनिंग आहे. आणि हे सर्व प्लॅनिंग जोपर्यंत एखाद्या सेवक सेविकाला किंवा विश्वासणारा भाऊ बहीण आई वडील द मॅन ऑफ गॉड म्हटलेल्या मनुष्याला, देवाला ज्याचा विश्वास आहे, जो ख्रिस्ती आहे, जो देवाला ओळखतो, यांच्या जीवनामध्ये जोपर्यंत या सर्व प्रकारच्या घटनाक्रम परमेश्वराला दिसून येत नाहीत आणि मरेपर्यंत त्या दिसणार नाही, तोपर्यंत त्याला युगानुयुगाच्या जीवनाचं वारीस जरी केलेला असेल, परंतु तो जाईलच याची गॅरंटी नाही. आणि म्हणून दावीद महाराज स्तोत्रामध्ये म्हणतात की हे परमेश्वरा, माझं जीवनी पुस्तकामध्ये लिहिलेलं नाव खोडू नकोस. का खोडू नकोस? त्याला अधिकार आहे. तो सत्ताधीश आहे, तो न्यायाधीश आहे, तो संपूर्ण जगाचा अधिकार आहे. तो काही छटक सुटक इथला भारताचा किंवा 2-4 देशाचा नाही, किंवा जगात तो निर्माण करता सत्ताधीश, सगळ्या जगावर ज्याची सत्ता आहे, ज्याचा तो न्याय करणारा अधिकारी आहे, तो सहजासहजी आम्हाला ह्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत. साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. जर आपल्या शासकीय अधिकाऱ्यांनी एखादी जर गोष्ट नियम टाकलेला असेल, तर तो नियम जर जोपर्यंत आम्ही तोडीत नाहीत ना, तोपर्यंत तो शासकीय अधिकारी आपल्याला दंड देत नाही, किंवा आपली अडवणूक करीत नाही, किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही. पण ज्या वेळेस जो कलम, जो नियम आपण मोडतो, तोडतो, उल्लंघन करतो, त्यावेळेस त्या अधिकाऱ्याला त्याचा अधिकार चालवण्याचा अधिकार असल्या कारणाने तो दंड, न्याय किंवा जे काही त्याला त्याच्या याच्यात असेल बजेटमध्ये, तो ते करेल. असाच प्रकार आमच्या आत्मिक क्षेत्रामध्ये देखील आहे. मला प्रभूने अधिकारी नेमलेला आहे, बिन पगारी फुल अधिकारी. आपल्याला पगार बिगार नाही, पण अधिकार फुली, कारण आपला पगार तिथं जमा होतो. आपल्या इथले हे असे बुरटे पैसे नको आहेत आपल्याला, माय कष्टाचे मिळतात ना, ते एकच नंबर. तो अधिकारी आम्हाला. हे वचन विश्वसनीय आहे आणि तू या गोष्टीविषयी खात्रीने सांगत असावे. तो या ठिकाणी त्याचं स्वतःच परमेश्वराचं, पवित्र आत्म्याचं, सत्याचं, देवाचं एक विशिष्ट असा गुण त्या ठिकाणी सांगत आहे. विशिष्ट अशी आशा, अपेक्षा, विशिष्ट असे त्याची इच्छा प्रदर्शित करीत आहे. तो काय म्हणत आहे की हे वचन विश्वसनीय आहे आणि तू म्हणजे मी, म्हणजे तुम्ही, म्हणजे जे देवाचे लोक, विश्वासणारे किंवा देवाचे सेवक, यांच्यासाठी काय आहे? हे वचन आपण जे आता वाचलं ते विश्वसनीय आहे, म्हणजे विश्वास ठेवण्यासाठी आहे, विश्वास ठेवण्यासारखा आहे, विश्वास ठेवावाच लागेल असं आहे. आणि तू ह्या गोष्टीविषयी खात्रीने सांगत असावी. खात्री पाहिजे, खात्री. खात्री कवा येते? आमच्याकडे हे गुण असल्यावर. खात्रीने सांगत असावे. आता तुम्ही सांगताय का? मी सांगतो बाबा, मग आपली खात्री आहे. ह्या वचन ज्यावेळेस परमेश्वर म्हणणार बाबा तुला मी हे वचन सांगायला लावलं होतं, तो खात्रीपूर्वक सांगितलं का? आम्ही प्रभू मी असं वचन सांगितलं का? लोकांनी वेळ पडली एखादं मशीनला धरवून एखादं कान पडीत वाढव काय? आज इथपर्यंत सांगितलं प्रभू, मी काही कंजूसपणा केला नाही. अधिकाराने सांगितलं, विश्वासाने सांगितलं आणि खात्रीपूर्वक सांगितलं. असावी अशी माझी इच्छा आहे, अशी परमेश्वरची इच्छा आहे की आम्ही सगळ्यांचे खात्रीपूर्वक सांगावं ह्या गोष्टी. पण नाही, आमचीच खात्री झालेली नाही. आम्ही काय परमेश्वर, आमचीच इच्छा पूर्ण व्हायना, आम्ही देवाची इच्छा का पूर्ण करायचं? आहेत आमच्या मधले काही काही भाग, पहिलं माझी इच्छा पूर्ण कर, मग मी तुझ्या याच्याप्रमाणे करतो. काहीच करीत नाही. अनेक लोकांनी आता हेपर्यंत हेच केलं, आमचं हे असं असं झालं ना, आम्ही तसं तसं करू. अरे तुम्ही काहीच करीत नसतात. ते एकदा बघतो, दोनदा बघतो, तीनदा बघतो, आमचं चालूच असतं. यासाठी की ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे त्यांनी
चांगली कृत्य करण्याची मनावर घ्या. बाकीच्यांनी घाणेरडे कृत्य केले तरी चालतात, बाकीच्यांनी अमंगल कृत्य केले तरी चालतात, बाकीने खोटी कृत्य केले तरी चालतात, बाकीच्यांनी डुप्लिकेट कृत्य केले तरी चालतात, बाकीच्यांनी लुटण्याची कृत्य केले तरी चालतात, बाकीच्यांनी तेल पाणी बाटली ऐकली तरी चालते, पण आम्ही ऐकू नये, म्हणजे आम्ही हे कृत्य करू नये. जर आम्हाला खरं पटलंय हे करण्याचे, चांगले कृत्य करण्याचे मनावर घ्यावे. चांगलं करण्याचं मनावर घ्या ना. आणि नाही तुम्हाला चांगलं करता येत ना, तर मग तुम्ही वाईट तरी कशाला करता? कोणी अधिकार दिला तुम्हाला? जर एखाद्याचं चांगलं करावं अशी तुमची ऐपत आहे ना, दानत आहे ना, तुमची इच्छा आहे ना, करता येत असलं तर करा ना, जबरदस्ती नका ना करू. पण तुम्हाला चांगलं करता येत नाही तर वाईट करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? ना परमेश्वराने ना शासनाने. तुम्हाला जर एखादी चांगली गोष्ट करण्याचा अधिकार जर शासनाने दिलेला असेल आणि चांगली गोष्ट करण्याचा अधिकार परमेश्वराने दिलेला असेल, आणि जे तुमच्याच्याने होत नसेल तर गप घरून अंगावर गोधडी घेऊन झोपून राहा. मार्केटमध्ये लोकांना वेगवेगळ्या प्रकारचं गलत शिक्षण आणि वेगवेगळ्या प्रकारचं लुटायचे प्रकार बंद करा. म्हणजे जर तुम्हाला चांगलं करता येत नाही ना तर नका करू. काय तुम्ही चांगलं केलं म्हणजे काय लय देवाचा उदो उदो होईन आणि लय देवाचा गौरव होईन असं नाही का? तुम्ही एवढेच नाही. देवाला काय चांगलं काय वाईट, कोण आतून ये कोण बाहेरून ये, देवाला समजतं. जर चांगलं कृत्य करण्याचं जर तुमच्यात ऐपत नसली, तुमच्यामध्ये ती हुकमत नसली, तुमच्यामध्ये ती कुवत नसली, तुमच्यामध्ये अपात्रता ती पात्रता नसली, तुम्ही नालायक असले, तुम्ही पात्रतेचे लायक नसले, तुमच्याकडे त्या गोष्टीच नसल्या ना, गप बसून राहा. साधा विश्वास ठेवा, साधं जीवन जा. पण हे करीत असताना जर तुम्ही चांगलं तर करीतच नाही, पण जर वाईट करीत आहात तर वरचा न्यायदंड देखील तुमच्यावर असेल आणि आपल्या इथे असणारा शासनाचा दंड देखील तुमच्यावर असेल. म्हणून या ठिकाणी तो म्हणताय की ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगली कृत्य करण्याचे मनावर घ्यावे. ज्यांनी विश्वास ठेवलाय त्यांनी, बाकीच्यांना जबरदस्ती केलेली नाही. वचन व्यवस्थित आहे का? तिताला पत्र अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 8, हे वचन विश्वसनीय आणि तू या गोष्टीविषयी खात्रीने सांगत असावी अशी माझी इच्छा आहे, यासाठी की ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगली कृत्य करण्याच्या मनावर घ्यावे. ज्यांनी देवावर विश्वास ठेवलाय त्यांनी बाकीच्यांना काही फोर्स केलेला नाही. आणि बाकीच्यांना जर चांगली कृत्य करायची असली ना, प्रेज द लॉर्ड, थँक्यू. माणसांसाठी चांगल्या व हितकारक आहेत. अशा गोष्टी माणसासाठी चांगल्या व हितकारक आहेत ना, पण तुम्ही स्वतःच हित पाहता, माणसांचं पाहतच नाही, मंडळीचं पाहतच नाही, विश्वासणाऱ्याचं पाहतच नाही, गरिबांचं पाहतच नाही, अनाथ विधवांचं पाहत नाही, कमजोर लोकांचं पाहत नाही, अज्ञानी लोकांकडे पाहत नाही. उलट तुम्ही चांगलं करायच्या ऐवजी त्यांना लुटता. 9व्या क्रमांकाचं वचन वाचूया. परंतु मूर्खपणाचे वाद, मूर्खपणाचा वाद, वंशावळ्या, कलह व नियमशास्त्राविषयीचे भांडणे ह्यापासून दूर राहा, कारण ती निरुपयोगी व व्यर्थ आहेत. हा एक येतो मुंबईवरून, येतो एक. सगळ्या गोष्टी जगातल्या करून बसला ना, आता देवपूजाला लागलाय. मुंबईमध्ये बसलेला ऑफिस मध्ये येतेच व्हिडिओ होते, फेसबुकला कायम असतो तो, युट्यूबला पण असतो. बराच करोडो रुपये कमवून बसलाय, आता देवपूजेला लागलाय. ओळखीत असाल तुम्ही, त्याचं 50 वेळेस नाव घेतलं, त्याची लायकीच नाही राहिली आता त्याचं नाव घ्यायचं. मी तर घेणारच नाही त्याचं नाव. आता लय भंगरी झाली ती, लय भंगरी. लय वेळेस त्याचं नाव लावलं घेतलं. तुम्हाला जर त्याचं नाव ऐकायचं असलं तर माझे मागचे एपिसोड शोधून बघा. मुंबईमध्ये काय मूर्खपणाचा वाद निर्माण करतो. ह्या मूर्खपणाची प्रश्न विचारितो, वंशावळ आमक्याचा तो कोण आणि त्याचा तो कोण? अरे तू कोण आहे हे सांग. आता काय याचं पाहिजे शिक्षक? काही काही मंडळी इतके अशा डोक्यात भुसा भरलाय का काय, नुसतं वंशावळीचं शिक्षण द्यायचंय का? त्यांच्या खानदानीतलेत का तुम्ही? अहो विश्वास ठेवणं मास झालं ना, ख्रिस्त समाजला मास झालं ना. तो आमक्याचा, तो फलाण्याचा, तो पिस्तण्याचा. आता काय पेपर द्यायचे का तुला? का प्रभू विचारणार आहे? सांग शमूएलाच्या खानदानीतलं कोण? सांग. अब्रामाच्या 3ऱ्या नंबरचं पोराचं नाव काय? तिथं काय प्रश्न चिन्ह विचारणार आहे काय स्वर्गाच्या राज्यात? हे असे बंद करा चाळे.
आणि मग लय मोठा टीचर आहे बरं का, लय मोठा पिक्चर आहे बरं का, लय ज्ञान त्याला मरणाचा, वा 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 वा, आज त्याच्यासारखा पिक्चरच नाही भाऊ, काय जबरदस्त ज्ञानी, काय जबरदस्त वंशवळ्याचं त्याला ज्ञानी, काय जबरदस्त त्याला नियमशास्त्राविषयी, वा एकही शब्द पडू नाही देत खाली. अरे जीवन आहे का तसं? मूर्खपणाचे वाद, वंशावळ्या, कलह, नियमशास्त्राविषयीचे भांडणे यापासून दूर राहा. कारण हे निरुपयोगी व्यर्थ यांनी लोकांचं तारण होणार नाही हो शिक्षकांनो. या तुमच्या वंशवळ्याच्या ह्याच्या चिठुरेनी लोकांना सांगून तारण नाही होत. हे नियमशास्त्र सांगून सांगून तारण नाही होत. काय सांगता तुम्ही, काय शिकवता, कुणाला शिकवता आणि कुणाला शिकवायला पाहिजे? तुमच्या हातात स्टेज दिलं तर तुमची बोबडी वळती, मगच गोळ्या हाणायच्या. या ना मग पुढे तुमच्याकडे किती ज्ञान येतं. तर ह्या प्रकारच्या आटोक्यामध्ये काही बिलोस भाऊ बहिणी आई वडील गुंतलेले आहेत. मला वैयक्तिक कुठल्यावर कुणावर दोषारोप नाही ठेवायचंय. सध्या चाललंय काय, म्हणजे सध्याचं वर्तमान काय आणि पाठीमागे गेलेला भूतकाळ कसा गेलाय, पण येणारा भविष्यकाळ तुमच्या आणि माझ्या समोर आहे. या भविष्यामध्ये देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त न्याय वैभवाने येणार आहे. आणि तो येण्याच्या अगोदर तुम्हाला आणि मला तुमचं आणि माझं तारण घट्ट धरून ठेवायचं आहे. आमच्यातल्या कमी घट्या काढून टाकायच्या, आमच्यातलं उणिवा काढून टाकायचं आहे, आमच्यातलं पाप काढून टाकायचं आहे, आमच्यातलं सर्व न आवडणारं जीवन काढून टाकायचं आहे. आणि तुम्हाला आणि मला परमेश्वराने संकल्पना केल्याप्रमाणे, परमेश्वराने पूर्वसंकेत केल्याप्रमाणे, परमेश्वराच्या योजनेनुसार युगानुयुगाचं जीवनाचं वारीस व्हायचं आहे. आणि मग हे वारीस होण्यासाठी आमचा भूतकाळ गेला जाऊ पडू पडता त्याच्यावर 4 डबे राखेल. आता वर्तमान आहेत, आता याच्यावर नका राखेल होतो. कारण येणारा भविष्य आमच्यासाठी कसं आहे, त्याच चालू वर्तमानामध्ये येणाऱ्या दिवसात आम्हाला प्रवेश करायचा आहे. आता जो आयचा टाइम 9 वाजून समजा 29 मिनिटं 28 मिनिटं आहे ना, किती? 9 वाजून 29 मिनिटं झालेली. हा आमचा चालू वर्तमान. पुढचा 31वा मिनिट आमचं भविष्य आहे. हे कायम लक्षात ठेवून चालायचं. म्हणजे येणारा प्रत्येक दिवस, येणारा प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस, प्रत्येक आठवडा, प्रत्येक महिना, प्रत्येक वर्ष आमच्यासाठी भविष्य. आता आम्ही वर्तमानामध्ये आहोत. मग या वर्तमानामध्ये भविष्यात काय आहे, ह्या जर घटनाक्रम जर परमेश्वराने पवित्र शास्त्राच्या माध्यमातून 2000 वर्षापूर्वीच जर आमच्या समोर टाकल्यात आणि आता त्यानुसार, त्या भविष्यवाणीनुसार, त्या लिखाणानुसार, त्या समयानुसार आणि आताच्या परिस्थितीनुसार आणि याच्यामध्ये लिहिलेले जेवढे काही भविष्यवाणी त्या पूर्ण झालेल्यानुसार, ज्या काही थोड्या बोटावर मोजण्यासारख्या राहिलेल्या आहेत त्याच्यानुसार, याचा अर्थ आज आम्ही भविष्य काळात आहोत. म्हणजे आज आमचा इथून केव्हाही भविष्यकाळ चालू झालेला आहे. तर मग या भविष्य काळामध्ये आम्हाला कशा प्रकारच्या गोष्टी आमच्या जीवनात पाहिजे. आणखीन एक शेवटचं वचन वाचूया आणि आपण थांबूया, कारण आपला वेळ होत आलेला आहे. आणि मग पुढच्या भागामध्ये आपण दुसरं पत्र पाहणार आहोत, म्हणून थोडसा 2 मिनिटं उशीर करतो. पुढे तो लिहित आहे, तट पाडणाऱ्या माणसाला, जे तट पाडणारे आहेत ना, तट तुकडा 2 भाग करणारी, तोडणारी, जोडणारी नाही तोडणारी, तट पाडणाऱ्या माणसाला एकदा 2दा बोध कर आणि मग त्याला वर्ज्य करून टाक. असला माणूस जो आहे ना बिघडलेला आहे आणि त्याने स्वतःला दोषी ठरविले असून तो पाप करीत राहतो, हे तुला ठाऊक आहे. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद, मान, सन्मान, आदर, गौरव. या ठिकाणी आपण हा भाग थांबवलेला आहे आणि पुढच्या लाईव्ह सेशनला आपण दुसऱ्या पत्रामधून चिंतन मनन अध्ययनामध्ये येणार आहोत. म्हणून लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहिणी आई वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट अहमदनगर मधून मनापासून, हृदयापासून हार्दिक स्वागत करतो. येऊया, प्रार्थनेची वेळ झालेली. पवित्र थोरसे नदीच दे बापा, तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो. या समाला विशेष आठवण ठेवतो. बंधू उमेश गायकवाड, लोणी प्रवारा कारखाना, त्यांचं संपूर्ण कुटुंब, लेकरांसाठी विशेष प्रार्थना करतो. उत्तम असं आरोग्य दे, त्यांच्या प्रत्येक प्रकारच्या अडचणी सोडवल्या जाऊ दे.
आणखीन एक प्रार्थना विनंतीच आठवण करतो MIDC अहमदनगर मधून जे लेकरू पे दे बाप्पा आरोग्याच्या हवेत आहेत, तिला सक्त गरज आहे किंवा तिच्या जीवनात जे आरोग्य आज तू दिलेलं आहेस, देत आहेस आणि देणार आहेस, त्यामुळे संपूर्ण परिवाराचं जे तारण होणार आहे, म्हणून अद्भुतरित्या चंद्रलेखा पोपट साळवे या लेकरावर तुझं अनुग्रह आणि कृपा असू दे आणि लवकरात लवकर परमेश्वर देव बाबा त्या लेकराला 100% आरोग्य देऊन तुझ्यामध्ये संपूर्ण परिवाराचं तारण साधून दे. प्रार्थना विनंती आठवण करतो लाईव्ह सेशनला जुळणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, आप्तजन, मित्र, स्नेही, सर्व प्रकारचं परमेश्वर देव बाप्पा, आमचे नातेवाईक, आमचे शेजारी, माझं स्वतःचं परिवार मी स्वतः तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. त्याचप्रमाणे भारत देशासाठी आणि भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे सर्व प्रकारचे पदाधिकारी, पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, सहकारी संस्था, मिलिटरी पोस्ट जवान, त्यांचे कुटुंबीय, शेतकरी, त्यांचं प्रश्न, समस्या, आमच्या प्रत्येकाच्या चिंता, काळजी, टेन्शन, ताण, दबाव आणि परमेश्वर विशेष करून या दिवसामध्ये जीवन जगत असताना जर आमच्यामध्ये चांगलं करण्याची जर तू कुवत दिलेली आहे, ज्ञान दिलेलं आहे, बुद्धी दिलेली आहे, धन दिलेलं आहे, मन दिलेलं आहे, तर त्याचा आम्ही चांगला उपयोग करावा यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन कर. सर्व आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला देतो. येशू ख्रिस्त आमचा उद्धारक, जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाला आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्या त्वयी. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. Thank you. God bless.